अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजानी अमरावती तहसीलमधून बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या मुस्लिमांना जवळपास हजारांवर जे जन्मदाखले आहेत ते देण्यात आल्याचा गंभीर आरोप जो आहे तो भाजपचे माजी आमदार किरीट सोमय्या यांनी केला आणि ते आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजानी अमरावतीमध्ये आहेत। अमरावतीचे खासदार आपल्यासोबत आहेत बळवंत वानखेडेजी। त्यांनी जो आरोप केला त्या आरोपासंदर्भात काय सांगाल? त्यांची आरोप करण्याची नेहमीची सवय आहे आणि मला तर हे वाटते, त्यांचं नवल वाटते की वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करायचं आहे। संपूर्ण महाराष्ट्र हा जातीवाद आणि धर्मवादाच्या भोवती गोवल्या करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्या पद्धतीनंच हा अमरावती जिल्ह्यातील आमचे अंजनगाव सुरजी आहे, यामध्ये अंजनगाव सुरजीमध्ये 1100 रोहिंगे यांचं वास्तव आहे। त्यांना खोटे जात प्रमाणपत्र दिलं असा त्यांनी आरोप केला होता, परंतु त्यांनी पुरावे काही दिले नव्हते। आजसुद्धा आले ते पुरावे काही देऊ शकले नाही। फक्त वातावरण खराब करण्यासाठी, हिंदू मुस्लिम हे एक वातावरण निर्माण होण्यासाठी आणि भीतीचं वातावरण निर्माणासाठी आता त्यांनी अमरावती हे ठिकाण निवडलेलं आहे। कारण अमरावतीत आता सध्या शांतता आहे, आमच्या ग्रामीण भागात शांतता आहे आणि ती शांतता भंग करण्याचा मुख्य उद्देश त्यांचा आहे। म्हणून अशा पद्धतीचा आरोप, कारण त्यांनी आरोप केल्याबरोबर सर्व लोकांना असं वाटलं की आपल्या शहरात रोहिंगे आहेत। मला एक म्हणायचं आहे की 1100 रोहिंगे एका छोट्याशा शहरात कसे काय येऊ शकतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी मी म्हटलं होतं की त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत। त्यांनी आता त्याचे पुरावे द्यायला पाहिजे होते, त्यांनी पुरावे दिले काय? नाही दिले। म्हणून त्यांना फक्त हे वातावरण खराब करायचं आहे, अशांतता निर्माण करायची आहे, हिंदू मुस्लिममध्ये भांडणं लावायचे आहेत। त्यांनी जर असे आरोप केले असतील तर एक प्रकारे आपलाच सरकार म्हणजे केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे, सर्व प्रशासन यंत्रणा त्यांची आहे, त्या प्रशासन आणि सरकारला त्यांचा घरचा आहेर आहे का किंवा त्यांच्यावर अविश्वास आहे का? त्यांच्यावर म्हणजे याचाच अर्थ आहे की जे आज गृहमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांच्यावर विश्वास नाही। जर इथं 1100 रोहिंगे असते तर आतापर्यंत यांच्या गृहमंत्र्यांना काय केलं, पोलीस यंत्रणा काय करते, त्यांनी शोधायला पाहिजे होते ना आतापर्यंत। एका शहरात एवढे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आले आणि त्यांना अशा पद्धतीचे दाखले देण्यात येतात तर त्यांचं गृहविभाग झोपे गेलं होतं का आहे? म्हणून माझा सुद्धा त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे। गृह विभागावर माझं प्रश्नचिन्ह आहे। त्यांची अकार्यक्षमता हे त्यांनी अधोरेखित केली किरीट सोमय्या यांनी। खासदार साहेब, किरीट सोमय्या जे बोलत आहेत त्यांची स्क्रिप्ट कोणी वेगळे दुसऱ्या कोणी लिहिली असं तुम्हाला वाटतं का? मग नाही, स्क्रिप्ट वेगळी काही लिहिली कोणा नसावी, कारण मुळातच यांना प्रशिक्षण असं दिलं गेलं आहे की तुम्ही फक्त महाराष्ट्रात, कारण ते महाराष्ट्राचे आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मला वाटतं महाराष्ट्राचे नाहीत ते, म्हणून महाराष्ट्रातलं वातावरण नेहमी खराब करण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं आणि तो त्यांना अजेंडा दिलेला आहे। भ्रष्टाचार, कोणाचे कुठलेही आरोप किंवा काही, हे आता वारंवार एवढ्या दिवसाचे आरोप करू राहिले उद्धव साहेबावर, ट्रकभर पुरावे आहेत, हे आहे ते आहे। काय पुरावे कधी त्यांनी दिले का आतापर्यंत? काय झालं परवांच्या यांच्या पुराव्याचं, त्या रिसोर्टच्या पुराव्याचं? म्हणजे फक्त अस्थिर करण्याचं, महाराष्ट्र पूर्ण अस्थिर करण्याचा त्यांचा वारंवार प्रयत्न आहे आणि तो या निमित्ताने ते करत आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, खुल्या व्यासपीठावर किरीट सोमय्या यांना जाहीर चर्चेचं आव्हान देता या मुद्द्यावर? हो, जाहीर। कारण मी हे बघा, जे दाखले दिले ते तहसीलदारांनी दिले आणि तहसीलदारांसोबत मी चर्चा केली। तहसीलदारांनी सांगितलं की माझे जे दाखले आहेत ते मी सर्व पुराव्यानुसार त्यांचे पुरावे घेतले, त्यांना वारंवार नोटिसेस दिल्या, नंतर पेपरची जाहिरात दिली। हे सगळं करत असताना ते दाखले हे करून सगळं त्यांना दाखले दिले आणि ती दाखले तसे नाही दिले तर दिले, पण मला खात्री आहे की त्या शहरात एक जरी रोहिंगा असता तरी तो आतापर्यंत निदर्शनास लक्षात आला असता। आणि मग मी मुळात हेच म्हणतो ना की एवढे रोहिंगे आले तर गृहविभाग काय करतो? गृहविभागाचं लक्ष पाहिजे होतं ना। म्हणून मी चॅलेंज देतो की तिथं अशा पद्धतीचं कुठलंही रोहिंगे किंवा काही असे कुठल्याही प्रकारचे खोटे दाखले दिले गेले नाहीत। अशा प्रकारची कोणतीही घटना अंजनगाव सुरजी किंवा अमरावती जिल्ह्यात कुठे झाली नाही, फक्त वातावरण खराब करण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या हे प्रयत्न करीत असल्याचं आपलं खासदार बळवंत वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन अमोल देशमुखचा उमेश अलोणे, एबीपी माझा, दर्यापूर, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।